जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं ते राजमाता जिजाऊ. ज्या महापुरुषाने या स्वराज्याची संकल्पना मांडली ते राजे शहाजीराजे. ज्या वारसदारानं हे देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती. आणि ज्या वारसदारानं हे देखणं सत्य आपल्या खांद्यावर लिहिलं पेललं ते राजा शंभू छत्रपती. या महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो. खर तर इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत. हा एक इतिहास आहे. निरक्षर मराठ्यांचा इतिहास स्वर्णाक्षराने लिहून ठेवावा इतका तेजस्वी ओजस्वी इतिहास याच मातीत घडला. मात्र साक्षर मराठी त्यापासून बेदखल राहिले की काय अशी एक शंका अलीकडे येऊ लागली होती. पण शिवजन्मोत्सवाचा हा नारायणगावचा सोहळा पाहिला आणि आजही शिवछत्रपतींचे मावळे या सह्याद्रीच्या मावळ खोऱ्यात तसेच जिवंत आहेत याची चाहूल सहजपणे आमच्या या प्रवासामध्ये झाली. खर तर ज्या मातीमध्ये आम्ही राहतो ती मातीच नेमकी अशी. ज्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो तो महाराष्ट्र नेमका असा. खर तर महाराष्ट्र म्हणजे मराठी मनांचा मावळ मातीचा महाराष्ट्र. भक्तीच्या लतरचा शक्तीच्या पैलतीराचा महाराष्ट्र. मातीत धुमसणारा तेजोमय रक्तीला कुमकुम कर्णकाचा धगधगता इतिहास उरात घेऊन पेटणारा महाराष्ट्र. पोलादी छताडातल्या जीवाला पेटवणारा महाराष्ट्र. आणि गरजा महाराष्ट्र माझा मन स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान ज्वलंतानी जिवंत ठेवणाऱ्या जगदंबा पोत उरात घेऊन घोंगावणाऱ्या वादळाचा माझ्या शुभाचा महाराष्ट्र. पण हाच महाराष्ट्र पाऊल लावता निश्चित निश्चित निराश ग्लानी आल्यासारखा. नव्हता धर्माचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान. कचदिल यवनांच्या पुढे मराठा दिल व्याकुळला होता. अशाच वेळी घुमला विजेचा लोड सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात. आणि जे झोपले होते ते खडकन जागे झाले. जे जागे होते ते उभे झाले. जे उभे होते ते चालते झाले. आणि चालणाऱ्यांच्या खांद्यावर स्वराज्याचे निशाण आले. हे राज्य फावई स्त्रींची इच्छा दौडू लागली. मोहीम फत्तेच्या इशारती उडवू लागली. आणि 750 वर्षानंतर या महाराष्ट्रातला तमाम माणूसबळ एकवटला जाऊन तळहातावर गर्दन पेलून ठामपणे खडं टाकलं. आणि रायगडावर 32 मनाचं सोनेरी सिंहासन उभा राहिलं. लोककल्याणकारी रयतेचं राज्य स्थापून शिवकल्याण राजा शुभा छत्रपती झाला. सकळ गुणमंडित अखंड लक्ष्म्यालंकृत राजकार्य धुरंधर श्रीमान महाराज राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज. ही किलकारी रायगडाच्या कणाकणाला महाराष्ट्राच्या मनामनाला आणि काळाच्या क्षणाक्षणाला भेदून चालती झाली. आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं कामकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं राज्य या मातीमध्ये अवतरलं. आज 350 वर्ष उलटून गेली या घटनेला. पण आजही कुणाला सांगावं लागत नाही छत्रपती शिवाजी महाराज कोण होते. आज कुणाला बोलावं लागत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं. अरे दूरवर एखादी किलकारी ऐकू येते छत्रपती शिवाजी महाराज की. आणि आमच्या ओटातून कधी जय बाहेर पडतं हे आमचं आम्हाला कळत नाही. जणू काय आमच्या धमन्यातून सळसळणाऱ्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये राजा शिवाजी अजून जिवंत आहेत. जणू काय इथल्या मातीमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक पोराच्या भाळावर इथली माती जन्मताच शिवाजी ही 3 अक्षरं कोरणच त्याला जन्माला घालते की काय असं वाटा. इतकी जादू या राजाची आहे. असं काय केलं असेल या राजाने. असं काय निर्माण करून ठेवलं इथं. काळाच्या पटलावर तर काही राजे झाले महाराज झाले सम्राट झाले बादशाह झाले सुलतान झाले आले तसे निघून गेले. पण राजा शिवाजी हे नाव मात्र चिरंतन राहिलं. असं कसलं कर्तृत्व कसलं नेतृत्व कसलं असेल ते व्यक्तित्व. कसा होता काळ. एखाद्या महापुरुषाचा लेखाजोखा जर मांडायचा झाला तर त्याला वर्तमान काळात आणून चालत नाही. त्याला त्यांच्या काळात न्यावं लागतं. तत्कालीन सामाजिक आर्थिक धार्मिक राजकीय परिस्थिती बघावी लागते. आणि मग त्या पार्श्वभूमीवर त्या महापुरुषाचं कर्तृत्व तोलावं लागतं. मग शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचं ज्यावेळी एक परंपरागत गणित आम्ही मांडतो त्यावेळी कसा होता शिवपूर्व काळ. कशी होती महाराष्ट्राची अवस्था. मासाहेब जिजाऊ ज्यावेळी शिवबाना घेऊन पुण्यात आल्या त्यावेळी कसं होतं पुणे उद्ध्वस्त बकासानी कंगाल झालेलं. राया रावानं गाढवाचा नांगर फिरवला होता. इथनं सगळी धरती बकाल करून टाकली होती. याच मातीमध्ये एक पहार रोवली. एक तुटकी वाहन फुटकी कवडी त्याला अडकवली आणि सांगितलं इथं वस्ती करणं अशुभ. जो कुणी वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल. आणि बघता बघता माणसं त्या भीतीनं परागंदा झाली. मासाहेब जिजाऊ तिथं आल्या. राज्य करायचंय जहागिरी चालवायची आहे. पण राज्य करावं कुणावर जहागिरी चालवावी कुणावर. कोण होतं तिथं दगडा धोंड्यांवर की कुत्रा गिधडांवर. अरे माणसं होती कुठं. माणसं दूर सह्याद्रीच्या कडेकापर्यंत दबा धरून बसलेली जीव मुठीत घेऊन राहिलेली. जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं एवढाच अट्टास मांडत असलेली तिथं आल्यात मासाहेब. आस्ते आस्ते आजूबाजूच्या डोंगर दऱ्यांवर नजर फिरवली. दऱ्या खोऱ्यातून दबके डोळे दिसू लागले. मासाहेबांनी मग त्या रयतेच्या डोळ्यांना घातली साध. या
या परतीय गावात रयतेने विचारलं कुणाच्या भरोशावर, आणि कडाडल्या जिजाऊ तुमच्या शिवबाराजांच्या भरोशावर. या राजे समर्थ आहेत. पण रयतेने बोट दाखवलं मातीच्या उरात रोवलेल्या पहारीकडं. कसं यावं इथं? इथं वस्ती करणं अशुभ. वस्ती केली तर निर्वांश होईल. आणि त्या सरशी मासाहेब झाल्या पुढं मातीच्या उरातली ती पहार उचकटली, भिरकावून दिली. मी राहीन इथं, होऊ द्या माझा झाला निर्वांश तरी. ही जिजाऊ समर्थ आहे. आणि निर्वांश व्हायची भीती बाजूला ठाकलून अंधश्रद्धेचं जोकड भिगारून देऊन मासाहेब स्वतः शिवबांच्या संगतीनं तिथं राहायला लागल्या. ज्या मातीतनं गाढवाचा नांगर फिरला होता त्याच मातीत मासाहेबांनी शिवबांच्या हातून सोन्याचा नांगर फिरवला. इथली माती जशी नांगरली तशी इथल्या माणसांची मनही नांगरली. इथल्या मातीत जसं धान्याचं बीज पेरलं तसं इथल्या माणसांच्या डोक्यात स्वराज्याचं बीज पेरलं. आणि बघता बघता इथली माती आणि इथली माणसं उपजाऊ झाली. माणसं विश्वासानं गावात परतू लागली. घरं कुजबुजू लागली, गावं गजबजू लागली. पण बघता बघता रयतेला पुन्हा एकदा प्रश्न पडला. गावात तर आलो, घरात तर आलो, पण खावं काय, प्यावं काय, शेती करावी तर पेरावं काय, काय आहे आपल्याकडं? आणि मग प्रश्नांच्या गर्तेत अडकला शेतकरी. मासाहेबांकडे गेला, विचारता झाला, मासाहेब तुमच्या सांगण्यावर हुकूम गावात तर आलो, घरात तर गेलो, शेतात तर आलो, पण खावं काय, प्यावं काय, शेती करावी तर पेरावं काय, काय आहे आमच्याकडं? आणि मग त्यावेळी महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभा राहिली. या सहकारी संस्थेचं नाव होतं स्वराज्य. आणि या संस्थेच्या संस्थापिका होत्या मासाहेब जिजाऊ. या स्वराज्य नावाच्या संस्थेतून इथल्या शेतकऱ्यांना बिबियाणं दिली, खतं दिली, बैल जोड्या दिल्या. बघता बघता शेतकरी रानात गेला, पेरणी झाली, मातीचा ऊर फोडून हिरवे कोंब डोकावू लागले, वाराबरोबर हलू लागले, उन्हाबरोबर झुलू लागले, बघता बघता भरू लागले, मोत्यासारख्या दाण्याची कणसं लगडली. शेतकरी आनंदित झाला, कष्टाला फळ आलं. पण त्याच वेळी काळजात आवटा उठली, अरे कष्टाला फळ आलं, मोत्यासारख्या दाण्याची कणसं लगडली, पण यवनांची टोळधाड कधी येईल? उभ्या पिकात नंगा नाच मांडेल, सगळा हैदोस करेल, पिकं उद्ध्वस्त करेल, घोड्यांच्या टापाखाली सगळी पिका तुडवेल, सगळे कष्ट वाया जातील, काय करावं? आणि भेदरलेली रयत मग आली शिवबांकडं. विचारती झाली, तुमच्या सांगण्यावर हुकूम गावात तर आलो, शेतात तर गेलो, पेरणी तर झाली, मोत्यासारख्या दाण्याची कणसाई लगडली, पण यवनाची टोळधाड कधी येईल? उभ्या पिकात नंगा नाच मांडेल, घोड्यांच्या टापाखाली सगळी पिकं उद्ध्वस्त करेल, काय करावं? त्यावेळी शिवबा विचारता झाला, तुमच्या मोत्यासारख्या दाण्याच्या कणसावर पाखरं बसून आहेत म्हणून तुम्ही काय करता? तसा शेतकरी म्हटला, काही नाही जी, बांधार फक्त गोफण्या घेऊन उभा राहतो. मग आताही तेवढाच करा. शेतकऱ्यांना महामंत्र दिला. आणि दुसऱ्या दिवशी शेताच्या बांधावर इथला शेतकरी गोपण्या घेऊन उभा राहिला. अचानक वावटं उठली, धुरळा सुटला, घोड्यांच्या टापा ऐकू आल्या, आली यवनांची टोळधाड आली. आता उभ्या पिकात घुसणार, हैदोस म्हणणार. शेतकरी थरारला, बरारला, हातातल्या गोपण्या फिरविरल्या, दगडा भरली आणि गरा फिरल्या. सुटली दगडा दना थार आदरत राहिली. आक्रोश किंकांडी हरवल्या, रक्ताच्या चिळकांड्या, वावटं सुटत राहिली, वादळ घुमत राहिलं. आणि बघता लक्षात आलं, घोड्यांच्या टापा मंद झाल्यात, वावटळ बसलीय, वादळ थांबलंय. शेतकऱ्यानं पिकाकडे बघितलं, लक्षात आलं पिकं सुरक्षित राहिलीत. आणि मग त्यावेळी आनंदानं लकाकलेला शेतकरी धावत शिवबांकडे गेला. विचारता झाला, राज पिकं सुरक्षित राहिली जी. तसा शिवबा राजा कडाडला. आता जशी पिकाची राखण करायला शिकला तशीच मातीची राखण करायला उभा राहा. आणि कालपर्यंत पिकाची राखण करणारा इथला शेतकरी आता मातीची राखण करायला धारकरी म्हणून उभा राहिला. मातीत राबणारी माणसं माती जगवण्यासाठी खडी ठाकली. आणि बघता इथल्या गावकऱ्याच्या स्वप्नाचं मोहर फुललं. अर्धवेळ शेती करावी, अर्धवेळ स्वराज्यासाठी सैनिकगिरी साधावी, असा इथला प्रपंच सुरू झाला. दसऱ्याला सीमोल्लंघन करावं, स्वराज्य संवर्धनासाठी बाहेर पडावं, अक्षय तृतीयाला परत यावं आणि शेतीच्या कामाला लागावं, असा इथला रिवाज झाला. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संस्थापना केली. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. पण कुणाच्या बळावर, कुणाच्या आधारावर? कोण होतं मदतीला, कोण होतं पाठीशी? शिवराजांच्या सोबत होती या मावळ खोऱ्यातली 18 पकड जातीची, 12 बलुतेदारांची चड्डी लंगोटीतली सगळी सवंगडी पोरं. या पोरा ठोरांच्या बळावर शिवराजांनी प्रपंच उभा केला. या सगळ्या चड्डी लंगोटीतल्या पोरांना शिवराजे सोबत घ्यायचे. दूरवर एखाद्या दाट जंगलात जायचे. जंगलातल्या दाट झाडीत तिथं पोरांना तलवार बाजीचं, युद्धाचं प्रशिक्षण द्यायचंय. पण कुणाला नकळत,
कुणाला कळणार नाही अशा बेतानं आपलं आत काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शिवबा राजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुनेचा आवाज कर. तुझा खुनेचा आवाज ऐकला की आम्ही तलवारी शस्त्र लपवून ठेवतो आणि विट्टी दांडूचा खेळ सुरू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपलं आत काय चाललंय ते. त्या दिवशी शिवबा राजांचा खेळ रंगात आला होता. पोरांना तलवारबाजीचं युद्धाचं प्रशिक्षण दिलं जात होतं. जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं पोरग टेहळणी करतो उभा होतं. त्याच वेळी त्याला दिसलं 15-16 वर्षाचं एक रांगडं पोरग येताना. तसं त्या पोर थरारलं, नीट निरकून बघितलं, येणारं पोर अनोळखी वाटलं. तसं झाडावरच्या पोरानं बसल्या जागेवरून मोराचा हुबेहूब आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून. शिवबा राजांना कळवायची की कुणी अनोळखी येत आहे, सावध राहा. शिवाजी राजांनी मोराचा आवाज ऐकला आणि आपल्या सोबत्यांना सांगितलं, अरे तलवारी शस्त्र लपवून ठेवा, विट्टी दांडूचा खेळ सुरू करा, कुणी अनोळखी येत आहे. पोरांनी तलवारी शस्त्र लपवली, विट्टी दांडूचा खेळ सुरू झाला. तोपर्यंत बाहेरच्या झाडावरचं ते खुनेचं पोरग टप्प दिशी खाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरापुढं उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण र तू? आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं, रामोशाचा बहिर्जी जी. काय काम काढलंस रे? काय नाही जी, राजांना भेटायचं होतं. का र? बोलू की राजांना मग सांगतो. खुनेचं पोर म्हणलं, तू ता महताच, मी राजासनी सांगावं देऊन येतो. खुनेचं पोरग आत गेलं, राजांना सांगू लागलं, राजा कुणी रामोशाचा बहिर्जी आलायची. राजा म्हणले, दे पाठवूनात. बहिर्जी आत आला, राजांपुढे उभा राहिला. राजाने विचारलं, काय काम काढलंस रे? तसा बहिर्जी म्हणाला, राज आम्हाला बी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं, काय येतं तुला? सगळं येतं जी. कसला बी आवाज करतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेषांतर तर असं करतो की तुम्ही बी वळखायचा नाही. राजांना पटलं, वाटलं माणूस कामाचा. असं 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 तर चल, ये 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 ये, मग आत्ताच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला, म्हटला, राज उद्यापासून येतो की जी. का र? नाही, बापाला सांगावा दिला असता राज. राजे म्हणले, ठीक आहे, ये उद्यापासून. बहिर्जी जायला वळाला, 5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, बहिर्जी पुन्हा माघार आला. राजांना म्हणाला, राज एक सांगू काची? राजा म्हणले, बोल. नाही, कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा, ह्या दिवसात मोर वरडत माहिती. नाही, कुणी जाणता माणूस यायचा आणि मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा, या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठनं? आयतं गवसून जाल राज. राजाने माणसं गोळा केली, त्याशी दऱ्याखोऱ्यातली गिरे कंदरातली अचूक ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिर्जी पुढं राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. राजा एकदा गावातनं फिरत होते. जत्रा होती गावची, गर्दीचा कल्लोळ कल्लोळ माजला होता. घोड्यावरनं रपेट चालली राजांची. त्याच वेळी समोर दिसलं 13-14 वर्षाचं एक शेलाटांगाचं पोरग हिरव्या रणात नागिन सळसळावी असं नुसतं सळसळत होतं. हातातला दांडपटा विजय सारखा फिरवीत होता. त्याचा तो वेग बघितला आणि राजाने वाटलं, हा 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 पोर आपल्याकडे हवा. खेळ संपला, गर्दी पांगली. राजे त्या 13-14 वर्षाच्या शेलाटांगाच्या पोराजवळ गेले. त्याला विचारलं, नाव काय रे तुझं? तसं ते पोर म्हटलं, जीवा महालाजी. येतोस आमच्याकडं? काय करावं लागल जी? काय नाही, इथं जसा दांडपट्टा फिरवतो तसाच आमच्याकडून फिरवायचा. बस. तुम्हाला येतो की जी? आला, सामील झाला. जीवा महाला शिवाजींचा झाला. राजे एकदा रस्त्यानं फिरत होते. चालता चालता समोरून एक पोर येताना दिसलं. आण रानरेड्याच्या ताकदीचं, हत्तीच्या मदमस्त चालीत चालत होता. नुसतं ताकद इतकी अफाट की हातानं तार वाकवावी असा पहार वाकवीत निघाला होता. राजाने त्याचं ते आचाट ताकदीचं स्तंभ बघितला आणि राजाने वाटलं, हा पोर हवा. चालता चालता त्याला थोपवला. विचारलं, काय करतोस रे? तो म्हणला, काय नाही जी, खातो पितो झोपतो. राजे म्हणले, येतोस आमच्याकडं? तो म्हणला, काय करावं लागल जी? काय नाही, खायचं प्यायचं झोपायचं आणि कुणी अडवालास तर कापायचं, बस. तो म्हणला, येतो की जी? आला, सामील झाला. त्याचं नाव होतं संभाजी कावजी कोंढाळकर. असा एक एक हिरा शिवबा राजांकडे येत राहिला आणि बघता बघता स्वराज्य साकार होऊ लागलं. याच पोराठोरांनी रातोरात झोपल्या किल्लेदारांच्या मुसक्या वळल्या आणि बघता बघता सह्याद्रीच्या छताडावरचं गडकोट कब्जात घेतले. तोरणा घेतला, कोंडाणा जिंकला, पुरंदर कब्जात आणला.
पण शिवाजी महाराजांनी हा सगळा उद्योग सुरू केला तो स्वतःला छत्रपती व्हायचा म्हणून नाही, स्वतःला 32 मणी सोन्याच्या सिंहासनावर बसायचंय म्हणून नाही, स्वतःचा राज्याभिषेक करून घ्यायचाय म्हणून नाही. मग कशासाठी चालला सगळा उद्योग? शिवछत्रपतींच्या राज्याचा वचननामा तरी काय काय होता वचननामा? राजांच्या स्वराज्याचा वचननामा एकच, सर्वांस पोटास लावणे आहे बस. या मातीत उगवलेला प्रत्येक जण 18 फकड जातीची 12 बुलुतरांची सारी, सुतार चांबार लोहार नावी जोशी गुरव वाणी साडी माळी सगळी सगळी बस पोटाला लागली पाहिजेत. हे राज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा आहे. हा स्त्री जितका मंदिरातला आहे तितकाच तो माणसांच्या अंतकरणातलाही आहे. हे राज्य व्हावं येतो रयतेची इच्छा आहे. हा सगळा अट्टास आहे तो त्यासाठी आहे. त्यासाठी शिवाजी महाराजांच्या काळात वतनदारी पद्धती, देशमुख देशपांडे पाटील कुलकर्णी हे बादशाचे चाकर म्हणून काम करायचे. सारा गोळा करायचे, रयतेला नाडायचे, पिडायचे, छळायचे, चिरडायचे, भरडायचे. दुष्काळ पडला सारा माफ नव्हता, अडचण आली शेतकरी सुटत नव्हता, त्याच्या वाट्याला भरडून निघणंच होतं फक्त. कधी मध्ये बादशाची स्वारी यायची, पिळवणूक ठरलेलीच असायची, बादशाच्या आदेशानुसार पैसा लागायचा. वतनदार मारून मुटकून पैसा गोळा करायचे, 4000 रुपये वसूल करायचे, 400 बादशाला पाठवायचे, 3600 खिशात टाकायचे. खिशातल्या 3600 मुजोरांनी माजोर झाले होते वतनदार. राजांनी जोखलं, रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवायचं असेल तर वतनदारांच्या पंजातनं रयतेची मुक्तता केली पाहिजे. आणि या लुबाडलेल्या पैशातनं गड्या बांधून राहिल्या वतनदारांना राजाने दिला आदेश, गड्या पाडा आणि गावात येऊन राहा. आमच्या इथे ना कुणी श्रेष्ठ ना कनिष्ठ ना छोटा ना मोठा ना गरीब ना श्रीमंत, सगळे समान. वतनदारांना सांगून बघितलं, ज्यांना सांगून कळलं नाही त्यांना समजावून सांगितलं, ज्यांना समजावून उमगलं नाही त्यांना समज देऊन बघितलं, ज्यांना समज देऊन कळलं नाही त्यांना दम देऊन बघितलं, ज्यांना दम देऊन कळलं नाही त्यांना दमात घेऊन बघितलं, आणि ज्यांना दमात घेऊन कळलं नाही त्यांचा दम काढून सांगितलं. गड्या पडल्या, वतनदार गावात आले. महाराजांनी वतनदारी मोडली, पगारी अधिकारी नेमले आणि जगातली पहिली वेतनदारी पद्धत सुरू केली. जगातली वेतनदारी सुरू करणारा पहिला राजा म्हणून आम्हाला शिवछत्रपतींचंच नाव घ्यावं लागतं. महिन्याच्या महिन्याला आम्हाला जो पगार मिळतो या संकल्पनेचा उद्गाता राजा शिवछत्रपती. आम्हाला वाटतं जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, मामलेदार, कमाविसदार, हवालदार ही आमच्या लोकशाहीनं निर्माण केलेली पदं. गैरसमज आहे आमचा, ही पदं लोकशाहीनं नव्हे, 350 वर्षापूर्वी ही पदं शिवाजी महाराजांनी निर्माण केली. आम्ही फक्त ती तशीच पुढे चालू ठेवली. ज्यावेळी लोकशाही राष्ट्र म्हणून या देशाची घटना लिहिली त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं लिहितात की या देशाची घटना तयार करताना मला फारसे सायास पडलेच नाहीत, कारण माझ्या पुढे शिवछत्रपतींचं स्वराज्य होतं. या देशात लोकशाहीची स्थापना 1947 साली नाही, ती 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी करून ठेवली आहे. आम्ही फक्त ती तशीच पुढे आणली, एवढंच फक्त आमचं काम आहे. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रातलं पहिलं धरण शिवाजी महाराजांनी बांधलं. खेड शिवापूरचं धरण कधीतरी जाऊन बघून या. एकूण 32 धरणं शिवाजी महाराजांनी आपल्या हयातीत बांधली. आजही आमच्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडतो आणि आमचं सरकार हकाटी पिटतं. शिवकालीन पाणी योजना राबवली पाहिजे, म्हणजे 21व्या शतकात जगताना आणि विज्ञान युगात राहताना आमच्या आजच्या दुष्काळावर मात करायची झाली तर आम्हाला 350 वर्षापूर्वीच्या शिवाजी महाराजांचीच पाणी योजना आठवावी लागते. हे शिवछत्रपतींच्या दूरदृष्टीचं सगळ्यात मोठं यश आहे. जलसंधारणाच्या संकल्पनेचे उद्गाते शिवछत्रपतीच. पाणी अडवा पाणी जिरवा ही कल्पना शिवाजी महाराजांची. आता पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना मी बाजूला टाकली आणि ह्याची अडवा त्याची जिरवा हा एक कलमी उद्योग सुरू केला, तो भाग वेगळा. पण या योजनेचे उद्गाते हेही शिवाजी महाराजच. अलीकडे आमच्या गावात अधिकारी आला तर आम्हाला दुसऱ्या दिवशी कळतं, ज्यावेळी गावच्या विश्वर कोंबड्यांची पक्क पडलेली दिसतात आणि मग आम्ही म्हणतो बहुतेक काल साहेब येऊन गेलं वाटतं. महाराजांच्या काळात ही पद्धत नव्हती. महाराजांचा सचिव आहे, एका गरीबाचे 2 आणे देणं त्यांनी बाकी ठेवलं. शिवाजी महाराज त्याला फरमावतात त्या गरीबाचे 2 आणे काय म्हणून बाकी ठेवलेत, या उपराईचा सुलूक झाला तर स्वामी जीवेच मारतील. सवाल आहे फक्त 2 आण्याचा आणि राजा आपल्या सचिवाला सांगतोय त्या गरीबाचे 2 आणे देणं तरी का बाकी ठेवलं. या उपराईचे घडले तर स्वामी भीड धरणार नाहीत, स्वामी जीवेच मारतील. कारण रयत अधिकाऱ्यासाठी नसते,
अधिकारी रयतेसाठी असतो. हे प्रशासनाचं चोख सूत्र स्वराज्यामध्ये आहे. सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सुभेदारांना सक्त आज्ञा दिल्यात, गावोगावी जावं, दौरे काढावेत, शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, कोणास बिबियान नसेल द्यावं, खत नसतील द्यावी, बैला जोडी नसेल द्यावी, जैसे होईल तैसे रयतेच्या सुखाचे पहावे. जर दुष्काळ पडला सारा माफ करा, अडचण आली कर्ज द्या, कर्ज फेडायची ताकद नसली कर्ज माफ करा, पण कसंही करून रयत सुखी करा. अरे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आसमानी सुलतानी एकाच वेळी कोसळली. सुलतानी तर छळतेचा राजरोस, पण आसमानी सुद्धा खवळली. इतका भीषण दुष्काळ पडलाय की माणसं जनावरांच्या मांसाकडे वळू लागली आणि बापाची नजर पोराच्या मांसावर पडू लागली. इतकी भयानक अवस्था. आणि इतक्या भयानक अवस्था असताना सुद्धा शिवरायांच्या काळात महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही. हे शिवशाहीचं सगळ्यात मोठं यश आम्हाला मानावंच लागेल. कारण शिवाजी महाराजांनी इथल्या शेतकऱ्यांना मातीत मरायला नाही शिकवलं, त्यांनी या मातीतल्या माणसाला मातीसाठी उभा केलं आणि मातीसाठी मरायला शिकवलं. रडून मरण्यापेक्षा लढून मर. रडण्यात पुरुषार्थ नाही, लढण्यात पुरुषार्थ आहे. हे शिवचरित्राचं सगळ्यात मोठं सूत्र आहे. इथली माणसं उभा केलीत ना, ती त्या तत्वावर उभा केलीत. इथला माणूस तसाच जागा केलाय त्यांनी. अलीकडे आमच्या महाराष्ट्रामध्ये आत्ता ग्रामस्वच्छता अभियान आली. हागंदारी मुक्त गावांची घोषणा झाली, निर्मल ग्रामांची उद्घोषणा झाली. रायगडावर जा करीतरी 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी बांधलेली शौचालय आम्हाला आजही बघायला मिळतील. झाडे लावा, झाडं जगवा हा संदेश शिवाजी महाराजांनी दिला. ज्या गडावर गेले तिथं आंब्याची बाग लावली, ज्या किल्ल्यावर गेले तिथं वनराई फुलवली. झाडे तो लेकुरी आपली, लेकुरा सरकी जपावी. सक्त आदेश आहे महाराजांचा, सक्त. परवा स्वित्झर्लंडच्या झुरिच मध्ये जगातल्या सर्वोत्कृष्ट किल्ल्यांचं प्रदर्शन भरलं होतं. जगातले उत्तम किल्ले त्या प्रदर्शनात मांडले होते. इजिप्तचे, ग्रीकचे, रोमचे, चीनचे, रशियाचे सगळे. आणि या जगातल्या सर्वोत्कृष्ट किल्ल्यांमध्ये जगात सर्वोत्कृष्ट ठरला तो माझ्या महाराष्ट्रातला राजगड. शिवाजी महाराज 16 वर्षाचे होते त्यावेळी तो बांधायला सुरुवात झाली. आणि शिवाजी महाराज 26 वर्षाचे झाले त्यावेळी तो बांधून पुरा झाला. जगभराच्या अभियंत्यांनी शिवाजी महाराज नावाच्या अभियंत्याला मुजरा केला. आताही जर कधी रायगडावर गेलात तर एकानी सिंहासनात जवळ उभा राहा, दुसऱ्यानी नगारखान्याखाली या आणि कितीही नगारखान्याखाली हळू आवाजात बोला, सिंहासनावर ते स्पष्ट ऐकू येतं. शिवरायांच्या काळात मोबाईल नव्हता, पण महाराजांचा कारभार हा मोबाईल कारभार होता. ही वस्तुस्थिती आहे. कारण नगारखान्याखाली ज्यावेळी एखादा तक्रारदार आपली तक्रार किल्लेदाराला सांगायचा, त्याच वेळी ती तक्रार सिंहासनावर बसलेल्या शिवाजी राजांच्या कानावर पडायची. तक्रारदाराला आपली तक्रार पुन्हा राजांपुढे सांगावीच लागायची नाही, तोपर्यंत राजाने त्याच्या तक्रारीचं निराकरण केलेलं असायचं. हे जे सगळं चाललं ते रयतेच्या हिताचं, रयतेच्या सुखाचं. महाराष्ट्रातली पहिली जमीन मोजणी शिवाजी महाराजांनी केली. 5 हात लांब 5 मुठी 14 तसूंची लांब काठी. या काठीच्या परिमाणाच्या आधारे महाराष्ट्रातल्या जमिनींची शिवाजींच्या हयातीत 3 वेळा मोजणी झाली. आमच्या नावावर आता जे सातबारे दिसत आहेत ना, त्या सातबाऱ्यांचा उद्गाता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज नसते तर आमच्या नावावर सातबारे सुद्धा दिसले नसते. महाराष्ट्रातला शेतकरी, महाराष्ट्रातली रयत उभा करायचं आणि खऱ्या अर्थानं जगायला समर्थ बनवण्याचं महत्तम कार्य हे शिवछत्रपतींनी केलं. ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्राचे जनक म्हणून शिवछत्रपतींचा मी गौरव करतो तो एवढ्यासाठी. आणि बघता बघता हेच रयतेला कळू लागलं की राजा आपल्यासाठी सर्व करतोय, राजा आपल्या सुखासाठी झटतोय, राजा आपल्या हितासाठी तडपडतोय. अरे राजा जर आपल्यासाठी एवढं सगळं करतोय तर मग आपण राजासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग माणसं राजांच्या कार्यात सामील व्हायला लागली. मग तानाजीला, बाजीला, चिमणाजीला, नारायणाला, मुरारबाजीला, येसाजीला, कडतोजीला माणसं येत राहिली. मांद्याळी वाढत राहिली. स्वराज्य बुलंद होत राहिलं. सह्याद्रीच्या गडकोटांवर भगवा दौलत ध्वज फडकू लागला. पण त्याच वेळी विजापूरच्या शाही दरबारात बडे बेगम साहेबांच्या काळजात मात्र कल्लोळ उठला आणि भर दरबारात बडे बेगम साहेब कडाडली, माझ्या दरबारात असाही काही मर्द शिल्लक नाही का जो त्या शिवाजीचा निकाल लावेल. आणि उभा दरबार स्तब्ध झाला. शांत, चिडचूप, स्मशान शांतता सारी. बडे बेगम साहेबा विचारत राहिली, असा एक भी मर्द नाही, असा एकही मर्द माझ्या दरबारात नाही जो त्या शिवाजीचा निकाल लावेल. सगळ्यांच्या माना झुकल्या. कोण जाईल?
कोण जाईल त्या सह्याद्रीच्या गुहेत शिवाजी नावाच्या सिंहाची आयाळ पकडायला? कोण? बडी बेगम साहेबा चित्कारत राहिली. ऐसा एक भी माई का लाल नाही, असा एकही मर्द नाही माझ्या दरबारात जो त्या शिवाजीचा निकाल लावेल. आणि त्याच वेळी उठला आवाज, बडी बेगम साहेबा, आणि सरदिशी साऱ्या दरबारांच्या वळ्या माना. कोण कोण कोण? तोच ज्यांनी शिवछत्रपतींचे पिताजी शहाजीराजांना कैद केलं. तोच ज्यांनी शिवछत्रपतींचे ज्येष्ठ बंधू संभाजीराजांना ठार मारलं. तोच ज्याने खुद्द आलमगीर औरंगजेबाला कैद करण्यापर्यंत मजल गाठली. तोच वाई शिरवळ प्रांताचा जहागीरदार. तोच अबू तालिब गाजी अफजल खान आला सामने. बेगम साहिबा त्या शिवाजीला जिंदा या मुर्दा आपके सामने पेश करतो. आणि बघता बघता बड़ी बेगम साहिबा उठली. खान हमें नाज है खान. विडा उचलला आणि 25,000ची चिरेबंद फौज घेऊन खान निघाला. कोसळला महाराष्ट्रावर आणि थरारला इतिहास. काय घडेल आता? काय शिवाजी खानाला गिळणार का खान शिवाजींना? खोळंबला काळही. काय 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 घडेल? आणि खान निघाला, गावाच्या गाव जिंकत निघाला, प्रांत प्रदेश काबीज करत निघाला, गडकिल्ले कब्जात करत निघाला. शिवाजी महाराज आहेत त्यावेळी राजगडावर. खान सगळं जिंकत निघालाय, पण राजे सामने येईनात, राजे लढायला तयार होईनात. खानाला काही कळे ना. मी गड घेतला, किल्ला घेतला, प्रांत घेतला, प्रदेश घेतला, जमीन घेतली, गावं घेतली, हा राजा सामने काही येत नाही, लढाईला का तयार होत नाही. पण राजांना माहिती आहे खानाशी उघड्या मैदानात भिडणं म्हणजे मृत्यूला मगरमिठी मारणं. राजे तयार नाहीत. खान मात्र वैतागलाय, संतापलाय, सारं कब्जात घेतलं, राजा सामने येत नाही, वैतागला, चिडला, शेपटी आपल्यात काढला. शोधा शिवाजींचा जीव कशात आहे? कशात आहे शिवाजींचा जीव? शोधा. माणसं कामाला लागली. कशात शिवाजींचा जीव आहे तरी कशात आहे शिवाजींचा जीव? खान सापडला. शिवाजींचा जीव सापडला. शिवाजींचा जीव गडात नाही, किल्ल्यात नाही, प्रांत प्रदेशात नाही. शिवाजींचा जीव आहे तो इथल्या रयतेत आहे. जगाच्या पाठीवरचा हा पहिला राजा आहे ज्याचा जीव खुर्चीत नाही, पदात नाही. या राजाचा जीव आहे तो रयतेत आहे. खानाला कळालं आणि खानानं मग त्याच जीवाला छळायला सुरुवात केली. त्याच जीवाची तगमग आरंभली. गावाच्या गाव जाळली, कोलेआम कत्तली आरंभल्या, आक्रोश टिंकणी आरोळ्या, जखमांचे ढीग, मुर्द्यांचे कच आणि प्रेतांची आरास नुसती. कल्लोळ उठला व्याकुळतेचा. राजा गहिवरला आणि कडाडला. राज्य कुणासाठी? रयतेसाठीच ना. मग रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून काय उपयोग? आणि राजांनी राजगड सोडला. राजे आले प्रतापगडावर. आता प्रतापगड का निवडावं बरं? शेजारी थंड हवेचं महाबळेश्वर आहे म्हणून? बरं असतं अलीकडं दिल्लीत काय झालं, मुंबईत काय वाजलं, चलो महाबळेश्वर, चिंतन मंथन बैठक परिषद शिबिर. तस काय झालं का आता खान आलाय, जरा टेन्शन आहे, थंड हवेच्या ठिकाणी 4 दिवस गेलं पाहिजे म्हणून आलं काय? म्हणून निवडलं काय प्रतापगड? खान निघालाय, सगळं स्वराज्य उद्ध्वस्त करीत निघालाय. राजे राजगडावरच थांबले असते तर खान सगळं उद्ध्वस्त करीत राजगडापर्यंत पोहोचला असता. राजे प्रतापगडावर आले त्याने, कारण प्रतापगड ते राजगड हा स्वराज्याचा बहुतांशी भाग खानाच्या तावडीतनं सुरक्षित राहिला. खान पुढं मागे यायची खानाला गरज नाही. स्वराज्य वाचलं. प्रतापगडावर येण्याचा मतलब तो. आणि दुसरी गोष्ट, प्रतापगड ते तो मोठा चकोट केला. इतका बिकट निविड घनदाट वाटांचा, गर्द वनराईचा, झाडा झुडपांचा आणि भयान दऱ्या खोऱ्याकडे कपरांचा, इतका की वारं आत शिरणार नाही आणि एकदा आत शिरलं तर पुन्हा बाहेर पडणार नाही. सूर्य तर कधी जमिनीला दिसलाच नाही. प्रकाशाची बातच सोडा, रात्रीचा तर सवालच नाही. पाखरही जिथं जायला घाबरतात तो घनदाट बिकट प्रतापगड. खानाने प्रतापगड राजानी जवळ केला हे जाणलं आणि संतापला खान. मोठी गहरी आणि जहरी चाल टाकली राजाने. कारण खानाला माहिती आहे
ते तो वाई शिरवळ प्रांताचा जहागीरदार. कल्पना आहे त्याला प्रतापगड काय चीज आहे. प्रतापगडला जायला एकच वाट, तिला रडतोंडीची वाट म्हणतात. म्हणजे तिथनं जाताना तोंड रडल्याशिवाय पुढे जातच नाही. रडतोंडीची वाट. खान वैतागला, संतापला आणि अखेर वाईच्या पसरणीच्या घाटात खानाचं सैन्य पसरलं. 25,000ची चिरेबंद फौज, पण सगळी तिथंच ठेवली. मोजून 1000 सोबतीला घेतले, ते सुद्धा सुखरूप जातील का नाही गॅरंटी नाही. पण कसा बसा खान पुढं सरकला, आला, छावणी पडली आणि वैतागल्या संतापल्या खानानं पोचल्या राजांना सक्त दमाचा खलिता पाठवला. जान प्यारी असेल तर दाती तुरून धरून तुरंत शरण ये, नाहीतर बेमौत मारला जाशील. सक्त दमाची भाषा. जान प्यारी असेल तर दाती तुरून धरून तुरंत शरण ये, नाहीतर बेमौत मारला जाशील. आता खानाच्या या दमाच्या भाषेला राजाने कसं उत्तर द्यावं. त्याच भाषेत तुला बघून घेतो, ठेवतच नाही, नाद नाही करायचा. काय खानाच्या दमाच्या भाषेला राजांचं उत्तर कसं. राजांकडं सगळ्यात मोठं दुधारी शस्त्र आहे, जीभ नावाच. रसाळ आणि मधाळ. राजे चालता चालता एखाद्याच्या खांद्यावर हात टाकायचे. हात टाकता टाकता त्याच्या कानात 4 शब्द सोडायचे. ज्याच्या खांद्यावर राजांचा हात पडला आणि ज्याच्या कानात राजांचे शब्द, तो माणूस मेला तरी मग फक्त शिवाजी राजांचाच बनून राहायचा. महाराष्ट्रातला पहिला काळ आहे ज्या काळात एकदाही बंडखोरी झाली नाही आणि कुणी पक्षांतर केलं नाही. ही निष्ठावंतांची मांद्याळी याच शस्त्राच्या बळावर तर शिवाजी राजांनी मिळवली. राजांनी त्याच शस्त्राचा वापर केला आणि रसाळ आणि मधाळ भाषेत खानाच्या त्या दमाच्या भाषेला उत्तर पाठवलं. राजे लिहितात, आपण तो आमच्या वडिलांच्या ठाई, आम्ही आपलेच, राज्यही आपलंच. आपल्या म्हणण्यानुसार आम्ही आलो असतो आपल्याकडं, पण आम्हाला आपली भीती वाटते. त्यापेक्षा आपणच आमच्याकडे या ना, म्हणजे आम्हाला जरा धीर येईल. हरभऱ्याच्या झाडावर चढवला खान, आपण तो आमच्या वडिलांच्या ठाई, आम्ही आपलेच, राज्यही आपलंच. आपल्या म्हणण्यानुसार आम्ही आलो असतो आपल्याकडं, पण आम्हाला आपली भीती वाटते. त्यापेक्षा आपणच आमच्याकडे या ना, म्हणजे आम्हाला जरा धीर येईल. पण खान काही कच्चा बच्चा नव्हता. राजांची चाल तो जाणून तुरंत दुसरा खलिता पाठवला. वक्त बर्बाद करू नकोस, नाहीतर परिणाम भयान होतील. तुरंत फिलफौर शरण ये. आणि राजांना कळालं, खान सीधा नहीं, सीधी उंगली से घी नहीं निकलेगा, उंगली तो टेढ़ी ही करनी पड़ेगी. आणि राजांचं राजकारण सुरू झालं. कारण खानाच्या भेटीला जायचं म्हणजे मृत्यूच्या मिठीत जायचं. राजे खानाकडे जाणार नव्हते, मग खान आला पाहिजे. पण कसा आणि सुरू झालं मानसशास्त्र, राजांचं मानसशास्त्र. आणि दिला आदेश शेरांना, शोधा 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 शोधा. खान कुणाचा ऐकतो खान शोधा. माणसं कामाला लागली. कुणाचं खान ऐकतो कुणाचं. महाराज सापडला, खान ऐकतो कुणाचं. त्याचा वकील कृष्णाजी भास्कर. महाराज खान कृष्णाजी भास्करचा ऐकतो. असं मग आता कृष्णाजी भास्कर कुणाचं ऐकतो ते शोधून काढा. माणसं पुन्हा कामाला लागली. कुणाचं कृष्णाजी भास्कर ऐकतो कुणाचं. महाराज सापडला, कृष्णाजी भास्कर ऐकतो कुणाचं. गोपीनाथ पंतांचं. कुठं आहेत महाराज. आपल्याच पदरी आहेत. महाराजांची राजनीती बघा. अफजल खानाचे वकील आहेत कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. महाराजांनी आपलं वकील कुणाला नेमावं. गोपीनाथ पंतांना. आणि मग महाराज पंतांना म्हणाले, पंत खान गडावर आला पाहिजे. आणि मग पंत कृष्णाजींच्या कानाला लागले, खान गडावर आला पाहिजे. कृष्णाजी खानाच्या कानाला लागला, खान साहब आप तो बड़े धुरंधर, शिवाजी तो बच्चा, आप खुद जाइए मिलने, बड़प्पन होगा आपका, क्या बकते हो. हाँ खान साहब, शिवाजी तो बच्चा, आप खुद जाइए मिलने, आप तो बड़े धुरंधर, बड़प्पन होगा आपका. ऐसा तो ठीक है, बता दिया जाए शिवाजी राजे को हम आ रहे मिलने. सहज झाला. पण खानाकडे दुसरा पर्याय सुद्धा नव्हता.
कारण प्रतापगड एवढा सोपा नाही. बरं, तिथनं बेगम साहेबाला कळवू शकत नव्हता. मी वारंवार शिवाजींना पत्र पाठवली, पण शिवाजी काय भेटायला यायला तयार नाहीत. त्यामुळे मी काय आता पुढे जात नाही, मी सरळ आपला माघारी येतो. काय भेटण्याशिवाय पर्यायच नाही ना. निमूटपणे माघारी तर नाही येऊ शकत. राजानी एकच पालुपद, मला तुमची भीती वाटते, मी काय तुमच्याकडे येणार नाही, त्यापेक्षा तुम्ही या इकडं, मग मी येतो. मी तुमच्याकडे यायला तयार आहे, पण तुम्ही घेऊन जा मला. काय आम्ही एकच. चाल झाली. तयार झाला खान आणि प्रतापगडाच्या माचीवर श्याम्याना उभारायचं काम वेगात सुरू झालं. रेशमी वस्त्रांचा हिरे मोती माणका जडावलेला, सोन्याच्या झालरी लावलेला, उंची अत्तर फवारलेला, संपत्तीचे अफाट लयलूट केलेला, उंची मध्ये ठेवलेला, देखणा आरस पाणी लावण्य कन्या ऐश्वर्य संपन्न श्याम्याना उभारला. का? राजे खानाला महालात भेटू शकत होते, खलबत खाण्यात बोलू शकत होते, राजवाड्यात गाठ घेऊ शकत होते. महाल श्याम्याना का? बरं, तोही रेशमी वस्त्रांचा हिरे मोती मानक जडावलेला, सोन्याच्या झालरी लावलेला, उंची अत्तर फवारलेला, संपत्तीची लयलूट केलेला, देखणं आरस पाणी लावण्य खनी ऐश्वर्य संपन्न, हे सगळं का? कारण हे सगळं खानाला आवडत होतं. सगळं आवडत होतं खानाला. मानसशास्त्र आहे राजांचं. साधी गोष्ट आहे. समजा आपण रस्त्याने निघालोय आणि चालता चालता रस्त्याने चाललोय, तो नुसता दिसावाचाच नाही, ठोकला तर सांगतो, तो फक्त सापडावाच बास संपला ठेवतच नाही. दुमसतच निघालोय, तो नुसता भेटावाचाच तुडवलाच बास ठेवतच नाही. असल्या रागात आपण दुमसत निघालेलो असतानाच आपल्या वाटेत आपल्या अत्यंत आवडीची व्यक्ती येते आणि मग तिच्याकडे बघायच्या नादात आपण कुठं निघालेलो हीच लक्षात राहत नाही. महाराजांनी तेच केलं. खान निघालाय, धुमसत निघालाय, शिवाजींना जिंदा मुर्दा पेश करतो असं म्हणत निघालाय. आणि अशा धुमसत निघालेल्या खानाच्या वाटेत राजाने त्याच्या अत्यंत आवडीचं ठेवला रेशमी वस्त्रांचा श्याम्याना, हिरे मोती मानक सोनं संपत्ती, उंची मध्य उंची अत्तर, अफाट लावण्य ऐश्वर्य सगळं. आणि खानानं बघितलं, बाप बहुत खूप. खान बहरावला, निम्मा खाली विसरला कशाला आलतो आपण. मानसशास्त्र आहे राजांचं. आणि साधी गोष्ट आहे. समजा आपल्या घरी पाहुणे येणार असतील तर घरात आधी हजर कोण पाहिजे, आपण का पाहुणे? आपल्या घरी पाहुणे येणार आहेत, मग स्वागताला आधी घरात हजर कोण? आपण. मग आता शिवाजी राजांकडे खान पाहुणा म्हणून येतोय, मग श्याम्यानात आधी स्वागताला हजर कोण पाहिजे? शिवाजी. पण असत नाहीत, कारण पहिले शिवाजी दिसून उपयोग नाही. पहिल्यांदा शिवाजी दिसले की जिंदा मुर्दा पेश करतो. पहिल्यांदा श्याम्याना दिसला पाहिजे, ऐश्वर्य दिसलं पाहिजे, संपत्ती दिसली पाहिजे, लावण्य दिसलं पाहिजे. म्हणून राजे स्वागताला श्याम्यानात नाहीत, उलट खान येतोय त्यावेळी राजा दरडीच्या माग. खान आहे कसा, येतो कसा, चालतो, तयारी सज्जता कशी, सगळं निरखताय. खान आला, पहिली चाला चूक, राजानी दुसरी चाल टाकली. आपला वकील पाठवला खानाकडं आणि वकील सांगू लागला खानाला, खान साहब शिवाजी राजे चाहते हैं आप सैयद बंडा को बाहर निकाले. क्यों हुजूर? शिवाजी राजे डरते हे सय्यद बंडा से. झालं. खान म्हणला, ही माझ्या नोकरलाच घाबरतय, माझ्या पुढं काय टिकायचं, उगा टेन्शन घेतलं मी. उरला सुरला खान आणखी खाली आणला, सज्जता झाली आणि मग राजे निघाले. पण भेटीची वेळ ठरवली ती सुद्धा अचूक. राजे गडावरनं येणार आहेत, श्याम्याना खाली आहे, सूर्य डोक्यावर अशा ठिकाणी आहे की खानानं राजांना निरखायचं म्हटलं तर काही दिसू नये, पण राजांनी खानाला बघायचं म्हटलं तर सगळं स्पष्ट दिसावं. सूर्य बरोबर डोक्यावर आहे, वेळ आहे 12:35 राजे गडावरनं खाली निघाले. खाली बघितलं, श्याम्याना स्पष्ट दिसला आणि खानानं राजांकडे बघायचं म्हटलं, सूर्याची किरणं सरळ डोळ्यात घुसली, काजवे चमकले, काही दिसेना. वेळ सुद्धा चुक. त्याच घटकेला राजे निघाले. सोबत घेतलाय जीवा महाला, संभाजी कावजी. इथं तानाजी नाही, बाजी नाही, मुरारबाजी नाही, येसाजी नाही, इथं घेतला जीवा, इथं घेतला संभाजी कावजी. का जीवा महाला? एवढ्यासाठी कारण समोर सय्यद बंडाय तसाच दांडपट्टा फिरवणारा. संभाजी कावजी एवढ्यासाठी कारण खान तसाच आहे, धिप्पाड हत्ती सारखा, आणि संभाजी तसाच. आखाड्यात उतरवायचं म्हटलं तर पैलवान एकाच गटातला असावं, म्हणजे कुस्ती रंगते. राजानी माणसं निरकली आणि पारखली तीही अचूक. आणि राजे निघाले.
खानाला वर्दी मिळाली. शिवाजी राजे येत आहेत. खान उठला, सामानाच्या बाहेर आला. समोर पाहिलं 5-5.5 फूट उंचीचे राजे शिवाजी देखणे रुबाबदार आज ते कदम येत आहेत. खानानं वकिलाला विचारलं, ये हे शिवाजी? वकिलानं मान डोलावली आणि खान 2 पावलं पुढे झाला. भाऊ फैलावले, आओ शिवाजी राजे. आणि राजा असते कदम गडा मिठीसाठी खानाच्या मिठीत घुसले आणि बघता बघता खानाचे भाऊ राजांच्या पाठीवर पडले. दाब वाढला, जोर पडला. राजा आवळे गेले, मिठी गुदमरली आणि त्याच वेळी खानाची कटार राजांच्या मस्तकावर नांगर कापडीत निसटली. दगा जाणवला, वाघनका निघाली, खूप पोटात दगा. कान कडाडला, कोतळा बाहेर पडला. सय्यद बंडा धावला, जीवा महाराणी त्याला कापला. कृष्णाजी फुडाला, उलटत्या राजांवर पलटता वार करा. राजा फिरले, कृष्णाजी कापला. संभाजी कावजी पुढा झाला आणि एकाच फटक्यात खानाचं शिर छाटला आणि प्रतापगडाच्या माचेवरची तोप धडाडली. खान पडला, फतेह झाली. भगवा डौलानं फडकला. पण एक विचार करायचा इथं, खानाच्या ऐवजी शिवाजी महाराज मारले गेले असते तर नारायणगावला शिवछत्रपतींवर बोलायला नितीन भानुगडे पाटील आलेच नसते. ना इतिहास, ना स्वराज्य, ना ताटकना जगण्याचा, ना अस्मिता, ना दौलत, काही राहिलं नसतं. स्वराज्याला वळण देणारं सगळ्यात महत्वाचं वळण आहे. इथूनच शिवरायांची कीर्ती दिगंत झाली. इथूनच शिवरायांचा जय जयकार झाला आणि इथून स्वराज्य फडकू लागलं. शिवाजी या नावाचा थरार इथून दुश्मनांच्या काळजात झेपावला. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पण खान पडला, मरणानंतर वैरही संपलं. राजांनी त्याच खानाची मोठ्या इतमामात प्रतापगडावर कबर देखील उभारली. धर्म सहिष्णू राजा शिवाजी, ही वास्तवता मला लक्षात घेता आली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, खान बलाढ्य आहे, खान अफाट आहे. खान ज्यांनी खुद्द आलमगीर औरंगजेबाला कैद करण्यापर्यंत मजल गाठली. खान ज्यांनी शहाजी राजांना कैद केलाय. खान ज्यांनी शिवछत्रपतींचे बंधू संभाजी राजांना ठार मारलाय. तोच बलाढ्य खान आता भोसल्यांच्या कबिल्यात उरल्या एकल्या शिवाजी राजांवर चालून आलाय. कशी असेल परिस्थिती, कसा असेल थरार, कशी असेल मानसिकता तेवढी शिवाजी राजांची. एवढा बलाढ्य खान येतोय, काय असेल मानसिकता. का राजे त्यावेळी म्हटले असतील तानाजीला, तानाजी एवढी वेळ जातो का तू? नाही, सकाळपासून जरा अस्वस्थच वाटतंय, बहुतेक बीपी पण वाढला असेल. असं कर, एवढी वेळ तू जा, मग पुढच्या वेळी मी बघतो. नाही, लढे सिपाही और नाम सरदार का अशी पद्धत नाही शिवरायांकडं. जिथं मरणाडवाला तिथं राजे स्वतः मरणाला भिडले. जिथं मृत्यू सामने आला तिथं स्वतः राजाने मृत्यूशी झुंज घेतली. शिवाजी म्हणूनच शिवाजी झाले. शिवाजी हे नाव कधीतरी उलट वाचा. शिवाजी हे नाव कधीतरी उलट वाचा. शिवाजी या नावाचं उलट होतं जीवाशी. जो माणूस हयातभर जीवाशी खेळ करत आला त्याचं नाव शिवाजी, त्याचं नाव. आणि सगळ्यात मोठं कौतुक आहे ते मासाहेब जिजाऊंच. एकुलता एक पोर आहे, मरणाच्या गोटात निघालाय. पण तळी मासाहेब राजांना अशा नाही म्हणाल्या, राजे एवढी वेळ दुसऱ्या कुणाला पाठवलं तर नाही का जमायचं? नाही, एकुलते एक तुम्ही, तुमचंच काय बरं वाईट झालं तर म्हातारपणे आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघावं? नाही, उलट राजे आशीर्वाद घ्यायला आले आणि कडाडल्या, मासाहेब राजे खानाचा हिसाब चुकता करा, आम्हाला खान हवाय राजे. पण त्याच वेळी राजांना वाटलं खान बलाढ्य, यदा कदाचित खानाच्या तावडीतनं आपण जिवंत परतच नाही आलो तर. तसं ते मासाहेबांना म्हणाले, मासाहेब कदाचित खानाच्या तावडीतून आम्ही जिवंत परतच नाही आलो तर. तशी कडाडली सौदामिनी, राजा नाहीच परत आला तरी जिजाऊ समजून जाईल आम्ही पहिल्यापासूनच निपुत्रिक होतो म्हणून. पण आमच्या काळजीनं तुमची पावलं रेंगाळता कामा नयेत राजे. जा, मेलात तरी चालेल. शिवाजी घडतो ना तो अशा संस्कारात ना. हल्ली आमची पद्धत बदलली. आता आमची आई आमच्या पोराला शाळेच्या सहलीसाठी एसटीत बसवायला जाते आणि एसटीत बसवताना त्याला म्हणते, बाळा मधल्याच सीटवर बस, हा
बाळ म्हणतं का नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागनं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित, बाळात तू जगला पाहिजेस. आमची सगळी धडपड पोरं जगवण्यासाठी. अरे जिथं पोरं जगण्यासाठी तयार केली जातात ना, तिथं पोरं खूप लवकर मरतात. आणि जिथं पोरं मरण्यासाठी तयार केली जातात ना, तिथं पोरं मेली तरी पूर्ण उरतात. हा शिवचरित्राचा सगळ्यात मोठा सिद्धांत आहे, सगळ्यात. आणि इथूनच कळलं इथल्या मावळ्यांना, राजा आपल्यासाठी मरायला तयार आहे, राजा आपल्यासाठी जीव द्यायला तयार आहे. अरे राजा आपल्यासाठी मरायला तयार आहे, मग आपण का नाही? आणि मग सुरू झाली स्पर्धा. तानाजी म्हणायचा, राजा द्या किडा, राजा जातो की मी, राजा भिडतो की मी, राजा मरतो की मी. तसा बाजी म्हणायचा, अरे ताना आम्ही हाय नव्ह अजून, ती काय नाही राज, ही मोहीम आपल्याला पाहिजे, आपण जाणार राज, आपण मरणार राज. तसा यसाजी म्हणायचं, बाजी आपण शो डाव आपलाय, राज मी जाणार राज, राजा मी लढणार, मी मरणार राज. जगाच्या पाठीवरचा पहिला काळ आहे जिथं माणसं मरण्यासाठी स्पर्धा करतायत, मरण्यासाठी. काय दिलं असेल शिवाजी राजाने? तानाजीला सांगितलं कोंढाण्याचं, रायबाचं लग्न काढलंय त्यावेळी तानाजी रायबाचं लग्न बाजूला टाकतो, कोंढाण्याचं लग्न करायला जातो. काय दिलं शिवाजी महाराजांनी? किती माणसं अशी घरचं काम टाकून समाजाचं काम करणारी. काय सांगितलं असेल तानाजीला? अरे तानाजी कोंढाण्यावर गेला, तो परत रायबाचं लग्न करायला आलाच नाही. काय पेरलं राजाने? का राजे म्हटले होते तानाजीला, तानाजी तेवढा कोंढाणा घे, मग पंचायत समितीच्या तिकटाच तुझं बघतो. का विशाळगडाची खिंड लढवणाऱ्या बाजीला सांगितलं, बाजी खिंड लढली पाहिजे तर जिल्हा बँकेवर तुम्हाला घेतो. काय दिलं? राजाने दिला होता महामंत्र. तानाजी त्यातनं सांगायचा, हे राज्य माझं आहे, त्यासाठी मलाच लढलं पाहिजे आणि त्यासाठी मलाच मेलं पाहिजे, बस ही माझी जबाबदारी आहे. शिवचरित्राचा हा वारसा जर आम्हाला आज पेलता आला तर माझा देश महासत्ता व्हायला किती वेळ लागेल. पण पूर्वी भारत माझा देश होता, आता भारत माझा कधी कधी देश झालाय, उद्या तो राहील का? हा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय आहे. अशा वेळी आमच्या पोरांच्या हातात शिवचरित्र द्या. राष्ट्रभक्तीचं चालतं बोलतं विद्यापीठ आहे ते. शिवाजी राजांनी किल्ले बांधले हे त्यांचं कर्तृत्व नाही, गड उभारले हे त्यांचं नेतृत्व नाही, तर शिवाजी महाराजांनी या मातीत उगवलेल्या माणसातून नॅशनल कॅरेक्टर्स पैदा केली, राष्ट्रीय चारित्र्य आणि राष्ट्रीय आदर्श घडवले हे त्यांचं सगळ्यात मोठं कर्तृत्व आहे. कुणी घ्या, तानाजी घ्या, बाजी घ्या, मुरारबाजी घ्या, यसाजी घ्या, प्रत्येक जणच आयुष्य सांगतं कसं जगावं आणि कसं मरावं. आम्हाला आमच्या आयुष्यात त्या शिवचरित्राचा हा वसा पेलता आला तर किती बरं होईल. आमच्या जे सर्वोच्च आहे ते जर आम्ही सर्वोत्तमरित्या आमच्या देशाला दिलं तर देश किती लवकर मोठा होईल. पण दुर्दैवानं आमची अडचण ही होते, घरातल्या दिव्याला आम्ही कधी दगड मारत नाही, पण रस्त्यावरनं चालता चालता खोळ दिशी टूप फोडण्यात मात्र आम्हाला मोठा आनंद मिळतो. घरातली का फोडत नाही तर माझी आहे, रस्त्यावरची का फोडतो तर माझी नाही. हा देशच आम्हाला आमचा वाटत नाही, ही आमची अडचण आहे. शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा ते केलं, हे तुझं आहे, हे तुलाच सांभाळलं पाहिजे, हे तुलाच टिकवलं पाहिजे, तुलाच उभा केलं पाहिजे आणि तुलाच जपलं पाहिजे, बस. सगळ्यात महत्वाचा वारसा आहे. सिद्धीचा वेढा पन्हाळ्याला पडलाय, राजे 6 महिने झाला अडकून पडलेत, जून महिना जवळ आलाय, राजांची काळजी वाढली. ती एवढ्यासाठी नाही की आपण सुटलो पाहिजे, राजांची काळजी आहे शेतकऱ्यांची. पावसाळ्याचे दिवस, पण सिद्धीच्या भयानं शेतकरी डोंगर दऱ्यात दबा धरून बसलाय. वेढा जर उठला नाही तर शेतकरी रानात येणार नाही, रानात जर आला नाही तर पेरणी होणार नाही, पेरणी जर झाली नाही तर पिकं नाही, मग दुष्काळ. रयतेच्या वाट्याला दुष्काळ येऊ नये म्हणून वेढा उठला पाहिजे. राजांचीच अवस्था नाही, स्वतः मासाहेब जिजाऊ वय वर्ष 60, सिद्धीचा वेढा फोडायला 60 वर्षाच्या जिजाऊ घोड्यावर मान ठोकून निघाल्या शमशेर घेऊन. नेताजी पालकर आडवाला, मासाहेब कुठं? आणि कडाडल्या मासाहेब नेताजी. रयतेच्या डोळ्यातला अश्रू सुकले, आता रक्त ओघळतं तिथून. नेताजी तुमच्या तलवारी वांज झाल्या का तुमचा पराक्रम विझला नेताजी? तसा नेताजी कडाडला. मासाहेब उद्या सूर्यास्तापर्यंत राजे तुमच्या सामने हजर करतो. आणि नेताजी सुटला, सिद्धी हिलालला सोबत घेऊन छापा मारला, पण बळ तोकडा पडलं, सिद्धी बलाढ्य निघाला. नेताजी मार खाऊन परतले, सिद्धी वाह मारला गेला. आणि राजांना कळून चुकला
शक्तीपेक्षा युक्तीचाच वापर केला पाहिजे. आणि त्या दिवशी त्यांनी बोलावणं धाडलं शिवा काशीद नावाच्या न्हाव्याला. शिवा काशीद येता झाला. राज बोलावणं धाडलंची. हो शिवा, शिवा तू आमच्यासारखा दिसतो असा मी खूप ऐकून आहे. शिवा आज आम्हाला प्रत्यक्ष बघायचं. तसा शिवानंदानं झळकला. राज आत्ता आलोजी. झपटन आत गेला. राजांचा वेश घातला. राजांचा जिरटप मस्तकावर चढवला आणि राजांसारखाच मिशाला पीळ मारित राजांच्या सामने आला. राज कसा दिसतो जी. आणि बघत राहिले राज. शिवा, शिवा, शिवा. अरे 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 आरशात आमचंच प्रतिबिंब पाहिल्याचा भास होतो शिवा. तसा शिवा म्हणाला राजा म्हणजे तो सिद्धी बी आम्हाला ओळखायचा नाही. आणि स्तब्ध निस्तब्ध झाले राजा. शिवा, शिवा, शिवा तुला कसं कळलं शिवा. आम्ही तुला आमचं रूप देऊन सिद्धीकडे पाठवणार ते. तसा शिवा म्हटला राज एवढं दिस तुमच्या संगती राहिलो ती उगाव आहे. तुमच्या काळजाचं ठोकं बी काय सांगतात ती कळतं आमासनी. द्या किडा राज भिडतो की जाऊन त्या सिद्धीला. आणि राजा सरदेशी समोर केले. शिवाला कडकडून मिठी मारली आणि राजांच्या डोळ्यातला एक अश्रू शिवाच्या पाठीवर पडला. अशी कौतुकाची थाप कुणा मावळ्याच्या पाठीवर कधी पडलीच नव्हती. राजांचे हात शिवाची पाठ थोपटत राहिले आणि बघता बघता डाव ठरला. सिद्धीला निरोप दिला गेला. राजे शरण यायला तयार आहेत. आणि आनंदला सिद्धी आखिर आई गया दक्कन का चूहा सिकंजा पे अब दिखाएंगे. आणि कळाला राजे तहाची बोलणी करायला येत आहेत. आता तहाची बोलणी करायला म्हणजे संपलं. सैन्य ढिलं पडलं. वेडा गाफील झाला. बेसावधानता सगळीकडे पसरली. आणि बघता बघता याच ढिलाईचा फायदा राजाने उठवला. 2 पालख्या तयार केल्या. एका पालखीत स्वतः बसले. बाजीप्रभूंना संगतीला घेतलं आणि निघाले. ढिलाईचा फायदा उठवली विशाळगडाच्या रोखानी. आणि सिद्धीशी तहाची बोलणी करायला निघाला शिवा काशीद राजांचं रूप घेऊन. आता साक्षात राजेच येणार आहेत म्हटल्यावर वेडा चिरेबंद कुठला तो निव्वळ ढिला. त्याच गोष्टीचा फायदा उठवत राजे सुटले होते. आणि शिवाजी महाराज शिवाजी काशीत बनलेले खाली आले होते. पालखी आली. सिद्धी पुढे झाला. आओ शिवाजी राजे. आणि पालखीचा पडदा सरकला. आस्ते कदम राजे शिवाजी उतरले. गळाभेट झाली आणि सिद्धी म्हणाला चलिये राजे. पण त्याच वेळी 2 संशयी डोळे मात्र रोखले गेले होते शिवा काशीतवर. शाम्यानातनं पाऊलात पडता पडता ते 2 संशयी डोळे पुटपुटले. ये शिवाजी नाही हो सकता. अरे थबकला सिद्धी. म्यानातनं सरदिशी समशार निघाली आणि बघता बघता सब दिशी चालली. रक्ताची चडखंडी यातनेचा कल्लोळ उडाला. दुसरा वार, तिसरा वार आणि अखेर आली समशार गर्दनीवर. सच बता तू या शिवाजी. आणि कडाडला शिवा. अरे हा मैं हिऊ शिवाजी. तोपर्यंत वार झाला. रक्त लसलसत बाहेर पडलं. लाख इंगळ्या डसाव्या तसा वेदनांचा सूर खुमला. आणि विचारत राहिला सिद्ध्या पता. आणि सांगता झाला शिवा रे हा मैं हिऊ शिवाजी. मग मात्र सिद्धी वळाला त्या 2 संशयी डोळ्याकडे. ते 2 संशयी डोळे होते फाजल खानाचे. अफजल खानाचा मुलगा फाजल खा. सिद्धी विचारता झाला कैसे कह सकते हो ये शिवाजी नहीं है. तसा फाजल खान सांगू लागला हुजूर मैंने देखा है शिवाजी राजे को. अफजल खान वादाच्या वेळी मी बघितलंय शिवाजी राजांना. त्यावेळी कृष्णाजी भास्करच्या तलवारीचा वार शिवाजींच्या मस्तकावर झालाय. हे जर खरे शिवाजी असतील तर यांच्या मस्तकावर वाराची ती खून पाहिजे. तसा सिद्धी झपटल्यासारखा पुढे झाला. शिवाचा जिरटोप मागे सरला. मस्तकावर वाराची खून नव्हती. शिवा सापडला. समशेर सरसर फिरली. सब दिशे चालली. यात्रांची किंकाळी उठली. आणि बघता बघता समशेर आली गर्दनीवर. आणि विचारत राहिला सिद्धी मरने से पहले आखिरी बार पूछता हूं सच बता तू या शिवाजी. आणि कडाडला शिवा. अरे जन्माला जरी शिवा काशीद म्हणाला असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य कमी आहे का. अरे या शिवाची छाती तुला फोडता आली नाही. माझ्या राजाची पाठ तू काय धरणार. माझ्या राजाच्या जीवाला घोर लावणाऱ्याला बिनघोर झोपू देत नाही आम्ही.
आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाराची त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही, हा इतिहास आहे आमचा. आणि तोपर्यंत शमशेर फिरली, शिवाची गर्दन छाटली गेली आणि शिवा कोसळला. ओठ हल्ले, डोळे लवले आणि बघता बघता रक्तात न्हालेल्या शिवाच्या श्वासानं माती उंच उडाली. उडाल्या मातीला शिवा सांगत राहिला, सांगा माझ्या राजाला, हा शिवा गेला, मातीत मेला, पण नुसता मातीत नाही मेला, मातीसाठी मेला. अरे मातीत मरणारे काही असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात, हे सांगत गेला. आणि संपला शिवा. शिवाला माहिती होत आपण सिद्धीच्या भेटीला नाही, आपण मृत्यूच्या भेटीला निघालोय. राजाने मिठीत घेतल्यावर राजांच्या डोळ्यात अश्रू उघळला, तो एवढ्यासाठी की माहिती राजांनाही होत आणि माहिती शिवालाही होत, या उपर भेट नाही, या उपर भेटणे नाही. मरणाला अशी खुली खुली सामोरी जाणारी मांदियाळी या मातीत उगवली ना, म्हणून स्वराज्य उभा राहिलं. म्हणून शिवाजी महाराजांचं राज्य होतं असं समतेच. सगळ्याच जाती धर्माची माणसं त्यांच्या सोबत होती. शिवाकाशी सरकार न्हावी त्यांच्या पदरी आहे, बहिर्जी सरकार रामोशी त्यांच्याकडे आहे. आमच्या वाई जवळच्या नागेवाडीची पाटीलकी तिने नागनाथ महारला देऊ केली. एवढंच काय, दौलत खान दर्या सरंग नावाचा मुसलमान त्यांचा आरमार प्रमुख आहे. नूर खान बेग नावाचा मुसलमान त्यांचा घोडदळ प्रमुख आहे. इब्राहिम खान नावाचा मुसलमान त्यांचा पायदळ प्रमुख आहे. काझी हैदर नावाचा मुसलमान त्यांचा वकील आहे. आग्र्याच्या भेटीत पाय चेपणारा मदारी मेहतर मुसलमान आहे. सगळ्या जाती धर्माची माणसं सोबत आहेत. परक्यांनाही आकर्षण वाटावं आणि परमधर्मीयांनाही स्वराज्य आपलं वाटावं, हा सगळा प्रपंच राजाने तू उभा केलाय. समतेचा त्राता, धर्म सहिष्णुपणाचा निर्माता आणि लोकशाहीचा उद्गाता म्हणूनच आम्हाला राजांची ओळख करून घ्यावी लागेल. आज ज्यावेळी माझ्या महाराष्ट्रामध्ये एखादं खैरलांजी घडतं, ज्यावेळी माझ्या देशामध्ये एखादं गोद्रा पेटतं, त्यावेळी लक्षात येतं या देशाला जर तिसरी महासत्ता बनवायचं असेल तर या देशाला 350 वर्षापूर्वीच्या स्वराज्याच्या मार्गाशिवाय पर्याय नाही. आजही फक्त शिवविचारच या देशाला महासत्ता बनवू शकतो. पण दुर्दैव आहे, आजचा वर्तमान जर आम्ही निरखला पारखला तर लक्षात येतं. आणि मग आजची परिस्थिती बघून एखादा खंतावलीला वेडा कवी सांगून जातो, राजे ज्या शितापीनं तुम्ही चकमा दिलात सिद्धीला पन्हाळ्यावर, त्याच पन्हाळ्यावरच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आता तुमचेच मावळे नाचवतायत, नागवतायत आणि नाचवतायत कल्याणच्या सुभेदारांच्या सुना राजरोस. राजे आता इथं अत्याचाराबद्दल केले जात नाहीत हातकलम, उलट केले जातात आणखी बळकट, आणखी एखादा अत्याचार करण्यासाठी किंवा काळ्या कोटांचे प्रपंच चालवण्यासाठी. राजे आता तानाजी बाजी मुरारबाजी सुद्धा बोलू लागले फितुरांची भाषा. आपल्याच डोळ्या देखत आपल्याच बायका पोरांची कत्तल होत असताना बदलत नाही त्यांच्या चेहऱ्यावरील रेषा. राजे तुमची याद येते कधीतरी सरकारी कचेरीतल्या तुमच्या तस्वीरीकडे बघून, आणि मग आम्ही करतो नियोजन शिवजयंतीचं, पण घालतो वाद तुमचं जन्मसाल 1627 का 1630. राजे या महाराष्ट्रात तुम्ही अलीकडं 3-3दा जन्माला येता. नशीब तुम्ही जन्माला आला होता की नाही याच्यावर अजून नाही वाद सुरू झाला. राजे तुम्ही गरजला होता मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. आता आम्ही गरजत असतो मराठा तितुका खेळवावा, महाराष्ट्र धर्म बुडवावा. राजे अशा वेळी वाटतं तुम्ही आज असायला हवे होता, पण पुन्हा वाटतं राजे तुम्ही नाही आहात तेच बरं आहे. कारण पुन्हा तुम्ही असता तर पुन्हा स्वराज्याच्या मार्गी लागला असता, पुन्हा तुम्ही असता तर पुन्हा गडकिल्ले घेण्यासाठी धावला असता. राजे आता गडकिल्ले घेऊन उपयोग नाही, त्यासाठी तुम्हाला एखादा सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागला असता. आणि राजे आता मतदारसंघ सुरक्षित राहिलेत कुठं, त्यासाठी तुम्हाला श्रेष्ठींच्या पायावर पडावं लागलं असतं. राजे आग्र्याच्या भेटीत मागच्या रांगेत उभा केलं म्हणून बाणेदारपणे दरबार त्यागणारे तुम्ही कुणाच्या पुढे झुकाल कसे, म्हणाल नसला पक्ष नसू दे अपक्ष म्हणून उभा राहील. माझे तानाजी बाजी मुरारबाजी माझ्या पाठीशी असताना फिकीर कसली. पण राजे तुमचे तानाजी बाजी मुरारबाजी तरी आता पहिल्यासारखे राहिलेत कुठं.
आत्ताचे आमचे तानाजी बाजी मुरारबाजी नावाचे कार्यकर्तेच वेगळे. सकाळी एकाकडं, दुपारी दुसऱ्याकडं, संध्याकाळी जेवणावळीला तिसऱ्याकडं, आणि दुसऱ्या दिवशी अपक्ष म्हणून त्याचाच उमेदवारी अर्ज असतो. राजे तुम्ही म्हणाल नसला तानाजी बाजी मुरारबाजी नसू दे, एखादा तानाजी तरी भेटेल. राजे सांगाल तुम्ही तानाजीला जा कोंडाना घेऊन ये. तानाजी विचारेल पहिल्यांदा पगार किती देणार, महागाई भत्ता आहे का. आणि एवढं सगळं होऊन जर झालाच तानाजी जायला तयार, लागलाच लढू कोंडाण्यावर, तर हल्लीचं युग मोबाईलचं आहे. राजे तानाजी कोंडाण्यावर लढत असेल आणि खालनं कुणीतरी मोबाईल करेल, अरे काय तानाजी काय चाललंय, ओव्हर टाइम करतो का काय ल्याका. हिथं सगळं गरमागरम शिजून तयार आहे, तुझं आपलं लढाई चाललंय. आणि तू लढून तुला काय मिळायचं, किल्ला मिळायचा शिवाजींना. तू का मरतो पुका ये खाली दाब्याव पार्टी करू. आणि राजे मग तुम्ही म्हणाल नसला तानाजी नसू दे, जगडू लोकांसाठी, लढू जनतेसाठी, करू काहीतरी या रयतेसाठी. पण राजे ती रयत तरी त्या लायकीची राहिली कुठं. पैसे घेऊन देह विकणारी बाई आणि पैसे घेऊन मत देणारी जनता यांच्यात तरी आता फरक उरलाय कुठं. म्हणून म्हटलं राजे तुम्ही नाही आहात तेच बरं आहे. पण वाटलंच तुम्हाला यावं इथं पुन्हा तर एक करा, येताना एकटे येऊ नका. येताना मासाहेब जिजाऊंना सोबत घेऊन या. कारण जोपर्यंत इथं जिजाऊ जन्माला येत नाही तोपर्यंत इथं शिवाजी पैदा होत नाही. पण राजे आमचं विज्ञान आता इतकं पुढे गेलंय राजे, गर्भात मुलगा का मुलगी ते आता आधीच कळू लागलंय राजे. जिजाऊ आता गर्भातच मारल्या जातात, बाहेर यायचा सवालच नाही. आणि शिवाजी उभा राहायचा तर मग प्रश्नच नाही. नाहीतर हल्ली आम्ही म्हणतो घराघरात जिजाऊ असेल तर अंगणात शिवाजी दिसेल. पण अलीकडं आमची पोरं सुद्धा अंगणात असतात राजे. शिवजयंतीच्या दिवशी तुमची शिवजयंती केवढ्या थाटात साजरी करतात राजे. अहो गड किल्ल्यावर ज्योती मशाली आणायला पळत जातात राजे. पण ज्योत घेऊन पळणाऱ्यानं किती अंतर काटलं, हे गाडीतल्या किती बाटल्या संपल्या याच्यावर ठरतं राजे. सुपारीच्या खांडाचं सुद्धा तुम्हाला व्यसन नव्हतं राजे. आता मात्र टाकल्याशिवाय आमच्या पोरांना पळताच येत नाही राजे. म्हणून म्हटलं राजे आमच्या पोरांना तुम्ही अजून कळलाच नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे काही डोक्यावर घेऊन नाचायचे विषय नाहीत, ते डोक्यात घालायचे विषय नाहीत. जोपर्यंत शिवाजी डोक्यात जात नाहीत ना तोपर्यंत स्वराज्याचं सुराज्य होत नाही. शिवाजी महाराजांनी जे केलं ते 750 वर्षापूर्वीचा पारतंत्र्याचा घनदाट अंधार बाजूला काढला. स्वातंत्र्याचा सूर्य इथं निर्माण केला. रायगड आनंदानं न्हाला आणि भूमिपुत्रांचं राज्य इथं स्थापन झालं. राज्याभिषेक झाला. शिवाजी महाराजांनी शकही सुरू केला. शालिवाहन राजांनी शक सुरू केला पण नाव स्वतःच दिलं शालिवाहन शके. शिवाजी महाराजांनी शक सुरू केला पण नाव स्वतःच नाही, नाव दिलं राज्याभिषेक शके. स्वतःचा जागर नाही म्हटला. एवढे दुर्ग बांधले शिवाजी महाराजांनी. कुठल्या दुर्गाला नाव दिलं शिवदुर्ग, कुठल्या गडाला लिहिलं शिवाजीगड, कुठल्या किल्ल्यावर लिहिलंय जिजाऊ स्मृती, कुठल्या गडावर आहे शहाजींचा आशीर्वाद, कुठल्या किल्ल्यावर लिहिलंय मातृपितृ छाया. आमचा रस्ता तयार होत नाही तोपर्यंत कडेला पाटी यांच्या फंडातून त्यांच्या प्रयत्नातून सांगावं लागतं. सगळं सांगावं नाही लागत. शिवाजींचं कर्तृत्व सांगावं नाही लागत. अरे गड म्हटलं की शिवाजी, शिवाजी म्हटलं की गड, किल्ला म्हटलं की शिवाजी, शिवाजी म्हटलं की किल्ला. सह्याद्री म्हणजे शिवाजी, शिवाजी म्हणजे सह्याद्री. महाराष्ट्र म्हणजे शिवाजी, शिवाजी म्हणजे महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेलं मराठमोळ पोर म्हणजे शिवाजी. आणि शिवाजी म्हणजे महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेलं मराठमोळ पोर. साधा सरळ. पण हल्ली आमची पोरं सुद्धा थाटात घरं बांधतात आणि घरावर थाटात लिहितात आई बापूंचा आशीर्वाद आणि बापू गोट्यात. मातृपितृ भक्ती शिकावी ती सुद्धा शिवरायांकडनं.
1662 साली शहाजीराजे महाराष्ट्रात आले. त्यावेळी आपल्या पित्याचे जोडे डोक्यावर घेऊन नाचलाय शिवाजीराजा. आपल्या पित्याची पालखी खांद्यावर मिरवत गेलाय शिवाजीराजा. अरे मासाहेब जिजाऊंचा तर एकही शब्द कधी खाली पडू देत नव्हता शिवाजीराजा. अरे स्वराज्य हे तर मुळात शहाजी जिजाऊंचं स्वप्न होतं. आपल्या आई वडिलांच्या स्वप्नासाठी स्वतःच्या आयुष्याचा अग्निकुंड करून घेणारा शिवाजी नावाचा हा पहिला पुत्र आहे. स्वराज्य या आपल्या माता पितांच्या ख्वाहिशेसाठी स्वतःच्या आयुष्याचं रणांगण करून घेणारा हा पुत्र आहे. राज्याभिषेक झाला. शहाजी जिजाऊंचं स्वप्न पूर्णत्वाला गेलं आणि अवघ्या 12व्या दिवशी राज्याभिषेकानंतर मासाहेबांनी देह ठेवला. असा पुत्र ज्या माता पित्याच्या वाट्याला ते भाग्यवान, आणि असे माता पिता ज्या पुत्राच्या वाट्याला ते पुत्र भाग्यवान. शिवाजी महाराजांनी प्रचंड ताकदीने महाराष्ट्र पुढे नेला. संस्कृतीकरणाच्या अंगाने महाराष्ट्राची प्रचंड मोठी जबाबदारी त्यांनी पेलली. कारभार मराठीत चालू केला. अरबी फारसीचं आक्रमण नाकारलं. रयतेच्या भाषेत जर रयतेचा कारभार चालला नाही तर रयतेला तो कारभार आपला वाटत नाही. कारभार मराठीतच सुरू केला. आता मात्र मराठी वाचली पाहिजे हे आमचेच नेते ज्यावेळी इंग्रजीतनं सांगतात त्यावेळी 350 वर्षापूर्वीच्या शिवाजींची आठवण काढावी लागते. शिवाजी महाराज निरक्षर होते असा एक वाद महाराष्ट्रात एकेकाळी खूप रंगला होता. शिवाजी महाराज निरक्षर नाही, चांगले साक्षर होते. 8 भाषा येत होत्या. त्यांनी लिहिलेले अभंग आता उपलब्ध झालेत. एवढंच नाही, स्वतः तर तेच तर्रा आहेतच, पण स्वतःचा पुत्र संभाजीराजांना 16 भाषा येत आहेत. मराठी येते, संस्कृत येते, प्राकृत येते, उर्दू येते, हिब्रू येते, पाली येते, कन्नडी येते, तामिळ येते. एवढंच काय, दाखले तर असे मिळत आहेत की 350 वर्षापूर्वी संभाजींना इंग्रजी सुद्धा येत आहे. बुधभूषणम नावाचा ग्रंथ लिहिलाय त्यांनी संस्कृत मध्ये. त्यात ते श्री गणेशाचं वर्णन करताना लिहितात, पद पदम पत्र समचरण जंग जिमिकन कर बकर नाभि ललित गभीर उदर लंबित विशालवर उर दीर्घति मुंडी कर देत चारी फल एक दंत सुंड लवत हरिजात सकल मल. हे संभाजीनी श्री गणेशाचं संस्कृत मधून केलेलं वर्णन आहे. शैक्षणिक दृष्ट्या प्रचंड परिपक्वता निर्माण केली राजांनी. गागा भट्टांना सांगितलं राज्याभिषेकावर ग्रंथ लिहा. समयनय नावाच्या ग्रंथाची पूर्तता झाली. रघुनाथ पंडितांना सांगितलं राजव्यवहार कोशाची निर्मिती करा. संकर्षण सकळ कळेला सांगितलं युद्धशास्त्रावर पुस्तक लिही. कवी परमानंदांना सांगितलं महाराष्ट्राचा इतिहास मांड. जागोजागी पाठशाळा सुद्धा काढल्यात राजांनी. शिकली पाहिजेत पोरं. भारतातला पहिला छापखाना शिवाजी महाराजांनी काढलाय. भीमजी पारेख नावाच्या माणसाला सुरतेच्या लुटीत मिळालेलं छपाई यंत्र दिलं. सांगितलं छपाई सुरू कर. येऊ दे ग्रंथ, येऊ द्या पुस्तकं, वाचू द्या लोकांनी, कळू द्या ज्ञान. केवढी अफाट प्रगती आहे, केवढी. आरमारू भारलाय. 5000 गलबत आहेत. दर्यावर असे दर्या सरंग तयार करून ठेवलेत की दर्यावर हुकूमत फक्त राजांची. इतका अफाट. परवा एक ब्रिटिश त्याच्याच इंग्रजांना सांगतोय, तो लिहितोय इंग्रजांसाठी, अरे तुम्ही इंग्रज लोक भाग्यवान. त्या शिवाजींना आयुष्य कमी पडलं रे. ते शिवाजी आणखी 10 वर्ष जगते ना तर इंग्रजांना पुऱ्या हिंदुस्थानचा नीट चेहरा सुद्धा बघता आला नसता. 150 वर्ष राज्य करणं लांब राहिलं. शिवाजींना कळालं होतं व्यापाराची धोरणं त्यांनी तशी राबवलेली. इंग्रजांना पाय नव्हता ठेवू दिला. उलट संभाजींच्या करवी संभाजीने त्या मुंबईचा गव्हर्नर केजविन त्याला सरळ लिहिलंय मुंबई विकत द्या विकत. केवढी झेप आहे, केवढी. सगळ्या बाबीत पुढाकार आहे राजांचा. एक ईस्ट इंडिया कंपनी या देशात आली तर देश 150 वर्ष पारतंत्र्यात गेलाय. आता इतक्या बहुराष्ट्रीय कंपन्या या देशात येत आहेत की देश किती वर्ष पारतंत्र्यात जाईल सांगता नाही यायचं. शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी झोकलेलं हे त्यावेळी केलं. परदेशी पैलवान जर काजू पिस्ता बदाम खाऊन आमच्याकडे येत असेल आणि आमचा देशी पैलवान जर हायब्रिड खाऊन त्याच्या पुढे जात असेल तर कुस्ती कोण जिंकेल हे सांगायला पंचाची सुद्धा गरज नाही. आमच्या पोरांना तसं घडवलं पाहिजे. आम्ही म्हणतो मराठी माणूस व्यापारात माग. एखाद्या मुलाला विचारावं सध्या काय चाललंय, तो काही नाही धंद्यात पडलोय. बोलताना सुद्धा धंद्यात पडलोय. धंद्यात असा पडतो की पुन्हा उठून उभाच राहत नाही.
350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांची जहाज युरोप, इराण, तुर्कस्तानला मसाल्याच्या पदार्थाचे व्यापार करायला जात होते. मराठी माणूस कधी व्यापारात माग नव्हता. दारू गोळ्याचे कारखाने स्वतः शिवाजीराजांनी ते निर्माण केलेत. शस्त्रांचे कारखाने काढलेत. इथल्या गावगाड्यातल्या प्रत्येकाच्या हाताला काम दिलंय. स्वयंपूर्णता उभारली. कुणावरही अवलंबून राहायला नको हे स्वावलंबन शिवाजींनी शिकवलंय. आम्हाला ते निर्माण करावं लागेल. टिकायचं असलं तर. हा वसा आहे शिवाजी राजांचा. अरे तत्कालीन काळ एवढा भयान आणि बिकट आहे की दिवसा ढवळ्या कुणाच्याही आबरू लुटली जायची. दिवसा ढवळ्या कुणालाही उचललं जायचं. कुणी दाद मागणार नव्हतं. फिर्याद करावी कुणाकडं. कुंपणानं शेत खाल्लं तर कुणाकडं जावं. अशाच वेळी घटना घडली. रांजाच्या पाटलानं एका गोरगरिबाची पोर दिवसा ढवळ्या उचलली. दिवसा ढवळ्या तिला भोगली आणि त्या पोरीनं आयुष्याची माती झाली म्हणून स्वतःला विहिरीत झोकून दिलं. वार्ता राजांच्या कानावर गेली आणि संतापला राजा कडाडला. स्त्री म्हणजे मराठ्यांच्या देवरातील देवता. तिच्या पदराला हात घालण्याची कदर कसली. फिलपावर कैद करा. आणि राजाचा पाटील काहीच झाला. जखडबंद अवस्थेत राजांच्या सामन्याला निखार दाटला डोळ्यात आणि कडाडले राजे. जे हात त्या बाईच्या पदराकडे झेपावले, कलम करा त्याचे हात, तोडा पाय तुरंत. नुसता आदेश नाही, अंमलबजावणी झाली. राजाच्या पाटलाचे हातपाय तोडले गेले. वार्ता रयतेत पसरली. असं कधी घडलंच नव्हतं. असं कधी झालं नव्हतं. माई माऊली आक्रीत झाडल्यासारखं सांगू लागल्या. अगं आहे आहे कुणीतरी आहे. माई माऊलीच्या अब्रूची राखण करणारा कुणीतरी आहे. आहे शिवाजी नावाचा माझा भाऊ आहे. गेली 350 वर्ष शिवाजी राजे का ध्यानात राहिले याचं उत्तर हे आहे. परवा मुंबईला हिंदू मुसलमानांची दंगल झाली. का झाली, कशासाठी, कारण परंपरा भाग वेगळा. पण त्या दंगलीचा फायदा उठून एका मुस्लिम मोहल्ल्यामध्ये काही गुंड होते. त्याच मुस्लिम मोहल्ल्यामध्ये आणि 25 एक लावण्यखनी युवती होती. देखणी आरसपणी बस बघावं आणि बघतच राहावं इतकी लावण्यखनी. या गुंडांचा त्या युवतीवर डोळा होता. दंगलीच्या कल्लोळाचा फायदा उठवावा आणि या युवतीची आबरू लुटावी असा बेत त्यांनी आखला. आणि दंगल ऐन जोमात असतानाच रात्रीच्या 12-12:30 वाजता काळोख चिरत हे सगळे त्या युवतीच्या घराच्या दिशेनं सरकू लागले. बघता बघता दारावर धडका पडू लागल्या. आतली युवती बावरली, शहरली, घाबरली. खिडकीतनं बघितलं, गुंड दिसले. इरादा ध्यानी आला तशी जीवाच्या आकांताने पळत सुटली. मुंबईच्या रस्त्यावर रात्री 12-12:30 बेभानपणे पळते. गुंड पाठलागावर आहेत. तिला कळून चुकलं या गुंडांच्या तावडीत जर पडलो तर आपल्या अब्रूची लखतर इथंच रस्त्यावर टांगली जातील. बेभान पळतीये. जीवाच्या आकांताने काळोख चिरत धावतीये. धावता धावता एका बोळात शिरली. बोळातल्या एका घरात तिला उजेड दिसला. दपाप त्या उरानं दारा पुढे आली. दार ठोठावलं. दार उघडलं गेलं. दारात उभा होता ऐन तिशीचा एक हिंदू युवक. दारात मुसलमान युवती पाहिली. त्याला आश्चर्य वाटलं. बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची. ही मुलगी मुसलमान, मग एका हिंदूच्या दारा पुढे कशी. त्याने विचारलं, काय हवंय. ती युवती म्हणाली, काय गुंड माझ्या पाठलागावर आहेत. एका रात्री पुरता मला आसरा मिळेल का. माझी आबरू लुटायचा बेत आहे त्यांचा. हा युवक म्हटला, निश्चिंत आत ये, घर तुझंच आहे. तिला आत घेतलं. स्वतःचं अंतरून पांघरून दिलं. सांगितलं, शांत झोप इथं. इथं तुला कुठली भीती नाही. मी स्वतः दाराशी राखण करत राहतो रात्रभर. ते गुंड परत येणार नाहीत, तुला त्रास देणार नाहीत. बिनगोर राहा. ती युवती झोपी गेली. हा दाराशी राखण करत बसला. ते गुंड परत येणार नाहीत, त्या युवतीला त्रास देणार नाहीत. पण राखण करता करता डोक्यात विचार आला, बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची. ही मुलगी मुसलमान, मी हिंदू. मग एका हिंदूच्या घरात तिने आसरा मागितलाच कसा. तिला भीती नाही का वाटली. आणि ते गुंड तिची आबरू लुटायच्या उद्देशाने तिच्या पाठलागावर आहेत. मीही घरात एकटाच आहे. मीही तरुण आहे. मनात आणलं तर आता या क्षणी इथंच या युवतीची आबरू मी लुटू शकतो. हिला माझ्या तावडीतनं वाचवणारही कुणी नाही. मग कुठल्या भरोशावर माझ्या घरात तिने चिंत थांबली आहे. रात्रभर विचार केला, उत्तर मिळालं नाही. सकाळ झाली. ती युवती जायला निघाली. जाताना तिनं आभार मानले. न राहून यानं विचारलं, बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची. तू मुसलमान, मी हिंदू. मग माझ्या घरात आसरा कसा मागितलास. ते गुंड तुझी आबरू लुटायच्या उद्देशाने तुझ्या पाठलागावर होते. पण मी घरात एकटाच आहे. मीही तरुण होतो. मनात आणलं असतं तर रातोरात मीही तुझी आबरू लुटू शकलो असतो. तुला माझ्या तावडीतनं वाचवणारही कुणी नव्हतं. मग कुठल्या भरोशावर माझ्या घरात थांबलीस. त्यावेळी ती युवती म्हणाली, त्या गुंडांच्या तावडीतनं सुटण्यासाठी बेबानपणे मी पळत होते. मुंबईच्या रस्त्यावरनं सैरा वैरा धावत होते. धावता धावता या बोळात शिरले. बोळातल्या तुझ्या घरात मला उजेड दिसला. दपाप त्या उराने मी दारा पुढे आले. पण दार ठोठवायच्या अगोदर तुझ्या घराच्या उघड्या खिडकीतून मी आत डोकावून बघितलं तर तुझ्या घराच्या भिंतीवर मला शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. आणि मगच मी दार ठोठावलं.
कारण मला माहिती आहे ज्या घरात शिवाजींचा फोटो आहे त्या घरात कोणाच्याही अब्रूला धोका नाही. गेल्या 350 वर्षानंतरही माझ्या राजाबद्दल जनमानसांच्या मध्ये जी प्रतिमा आहे तीही प्रतिमा आहे. शिवाजी राजे स्मरणात आहेत ते एवढ्यासाठी, त्यांचा जय जयकार आहे तो एवढ्यासाठी, त्यांच्या विचारांचा जागर आहे तो सुद्धा एवढ्यासाठी. विष्णू शास्त्री चिपळूणकर एका ठिकाणी असं म्हटले होते, मी मराठी भाषेतला शिवाजी आहे. म्हणजे शिवाजी हे फक्त नाव नाही, शिवाजी हे फक्त कर्तृत्व नाही, शिवाजी हे फक्त नेतृत्व नाही, तर शिवाजी हे सर्वोच्च त्याचं परिमाण आहे. मला काय व्हायचं आहे तर ज्या क्षेत्रात आणि ज्या प्रांतात असेल तिथलं